जोपर्यंत यांची सीझन आहे ना तोपर्यंत जे खायला मिळतात काय तर वालाच्या शेंगांचे जे दाणे असतात ना त्यांची मला आज भाजी बनवायची होती। सकाळीच आईने दाणे काढून ठेवलेले शेंगांतून आणि गरम पाण्यात टाकून ठेवले। 1 तास फक्त गरम पाण्यात टाकून ठेवले ना की मग मस्त यांचे दाणे म्हणजे सोलता येतात बिरड्यासारखे। तसं तर आपण पूर्ण पावसाला भर कडधान्य खातो सुके कडधान्य, पण ही सीझन आहे ना शेंगांची तोपर्यंत हा ओला बिरडा खायला मिळतो आणि निवडायला पण बघा बऱ्यापैकी जमतं। इतक्यातच आई बाबा आलेली शेतावरून जे वालाच्या शेंगा काढायला जातात ना मग त्याच घेऊन आणि इथं बघा आदल्या दिवशीचा आणि आजच्या अशा दोन्ही दिवसांच्या मिळून इथं अंगणात चुकट टाकलेल्या आहे शेंगा। दिवसभर अशा उन्हामध्ये चांगल्या सुकल्या ना की मग संध्याकाळी त्या अशा ठेचतात धोपटण्याने म्हणा किंवा कशाने, मग ते म्हणजे चांगले वाळ असे खाली निघतात। आता सध्या तरी हा शेवटच चालू आहे, सुरुवातीचे 3-4 दिवस त्याच्यावरच होते ती म्हणजे तेच काम करणं त्यांचं चालू होतं। त्यानंतर संध्याकाळी गेलेली मी माझी माहेरी। याबद्दल मी कशाला माहेरी गेलेली ना याबद्दल मोठा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आपल्या अपलोड केलेला आहे, लॉंग व्हिडिओ, तो तुम्ही नक्कीच जाऊन बघा। तर बघा इथं पप्पांचं ऑपरेशन झालं आहे, त्यांच्या जी बोटाची नस आहे ना वेल्डर आहेत ते त्याच्यामुळं काम करता करता नस तुटलेली आणि त्याचंच ऑपरेशन झालेलं आणि तेच बघण्यासाठी आम्ही गेलेलो माहेरी। जास्त वेळ काय थांबलो नव्हतो, 1 तास होतं तिकडं आणि त्यानंतर आलेलो घरी। चला तर मग व्हिडिओ इथे सेंड करते, भेटू नेक्स्ट व्हिडिओ, बाय।